नमस्कार. सावित्री न्यूज इंडिया चॅनल मध्ये मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुस्तक हाच विषय घेऊन माझी स्वरचित कविता आपणापुढे सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे पुस्तक. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. वाचक लेखक प्रकाशकांचा ह्या दिनी होतो सन्मान. वाचक लेखक प्रकाशकांचा ह्या दिनी होतो सन्मान. 1995 साली युनेस्कोने केला घोषित 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. ओहो आश्चर्यम, शेक्सपियरचा हाच जन्मदिन व मृत्यूदिन. वाचन संस्कृती व वाचन चळवळ जगवूया इंटरनेटच्या जमान्यातही आपण. लेखक प्रकाशकाच्या कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेला करूया सलाम. लेखक प्रकाशकाच्या कल्पनाशक्ती व सर्जनशीलतेला करूया सलाम. म्हणून म्हणते, वाचा पुस्तक, वाचा पुस्तक, पुस्तकच घडविती मस्तक. पुस्तकेच मौल्यवान संपत्ती, पुस्तकासम ना दुसरा साथी. पुस्तकासम ना दुसरा साथी. नको बुरसटलेल्या परंपरांच्या अपेक्षा, वाचू पुस्तक, उंचावू ज्ञानाच्या कक्षा. जाऊ पुस्तकांच्या दुनियेत, ज्ञानामृत घेऊया कवेत. जाऊ पुस्तकांच्या दुनियेत, ज्ञानामृत घेऊया कवेत. पुस्तकेच शिकविती व्हायला नतमस्तक. व्हॉट्सॲप पेक्षाही जास्त आनंद देईल पुस्तक. यशस्वीतेत आपल्या असतो पुस्तकांचा मोठा वाटा. भूत वर्तमान भविष्याचीही पुस्तकेच सांगतात गाथा. भूत वर्तमान भविष्याचीही पुस्तकेच सांगतात गाथा. पुस्तकांच्या पानापानात ज्ञानाचा वाहतो अमृत झरा. पण जे वाचतील पुस्तके त्यांनाच मिळेल आनंद खरा. त्यांनाच मिळेल आनंद खरा. धन्यवाद. माझी कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय ज्योती, जय सावित्री.